नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक वाटण तयार करायचं आहे। तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर इथे भरपूर लसूण घ्यायची आहे। 10 ते 12 पाकळ्या लसूण इथे मी घेतली आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे आणि आता हे वाटून घ्यायचं आहे। तर हे असं जाडसर वाटण तयार करून घेतलंय। हे आता बाजूला ठेवूया। एका बाउलमध्ये इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। पाव चमचा हळद घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करा। अर्धा चमचा इथे सफेद तीळ घातलेत। यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। इथे आता चवीप्रमाणे मीठ घातलंय। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। इथे आता मी पाव किलो दुधी घेतलंय। कोवळा दुधी घ्यायचा आहे आणि आता हा किसून यामध्ये घालायचा आहे। तर याच्यातला अर्धा दुधी इथे मी किसून घालणार आहे। कोवळा आहे त्यामुळे सालासकट मी इथे किसते दुधी। तर पाव किलो मधला पाहू शकता अर्धा दुधी मी इथे किसून घेतला। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे आहे। दह्यामुळे खूप मस्त चव येते रेसिपीला। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। दुधीपासून तयार होणारी खूप मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे। मुलं दुधीची भाजी खात नाहीत। तुम्ही अशा पद्धतीने जर दुधीचा नाश्ता बनवला तर अगदी आवडीने ते खातील। तर पीठ हे आधी दुधीच्या पाण्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं। दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं। पाणी न घालता असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि लागलं तर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हे सगळं मिक्स केल्यानंतर अजूनही कोरडं आहे, तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते यामध्ये काढून घेतलं। लागलंच तर आणखी थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर याचा असा हा गोळा मी मळून घेतलाय। आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचे आणि पुन्हा एकदा हा गोळा 2 ते 3 मिनिटं छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा। तर याचे आपण पराठे बनवणार आहोत। याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता, त्यासुद्धा खूप छान लागतात। तुम्हाला जर तेलकट नको असेल तर पराठे बनवा, तेल चालत असेल तर पुऱ्या बनवू शकता। तर असं व्यवस्थित हे मळून घेतलं। आता यातला एक गोळा घेतलाय मी, थोडासा मोठा गोळा घेतलाय। आता हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा आता आपण पराठा लाटून घेऊया। तर असा थोडासा जाडसर पराठा लाटून घेतल्यानंतर तेल लावायचं आहे। फोल्ड करून घेऊया। पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे। यामुळे खूप मस्त असे लेयर्स येतात पराठ्याला। आणि आता हा आपण असाच त्रिकोणी लाटून घेऊया, म्हणजे पराठा दिसायला सुद्धा छान दिसतो। तर नेहमीच्या पोळीपेक्षा थोडासा जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे हा पराठा मी लाटून घेतलाय।
तर असा त्रिकोणी पराठा मुलांनासुद्धा खूप आवडतो. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पराठा घालायचा आहे आणि एका बाजूने पराठा आधी भाजून घ्यायचा आहे आणि एका बाजूने भाजून झाल्यानंतर हा पराठा आपल्याला उलटून घ्यायचा आहे. तर तेल तूप काही न लावता दोन्ही बाजूने हा पराठा मी छान असा भाजून घेतला आहे. थोडंसं भाजल्यानंतर तेल घालायचं आहे आणि आता दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हा पराठा आपण भाजून घेऊ. चवीला हा पराठा खूपच मस्त लागतो. तुम्ही हे पीठ मळून ठेवलं तर सकाळी घाईच्या वेळेससुद्धा झटपट हे पराठे तयार करू शकता. तर हा पराठा भाजून तयार आहे. या पराठ्याला पाहू शकता खूप मस्त असे लेअरसुद्धा सुटलेत. तर हा पराठा आपण काढून घेऊया आणि अशीच आता आणखी पराठे तयार करून घेऊया. तर इथे हा पराठा मी टोमॅटो केचप बरोबर चटणी बरोबर सर्व केला आहे. तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. इथे मी तुम्हाला एक पराठा पहा याचे दाखवते. अगदी त्याचे छान असे लेयर्स आलेत. तर खूप छान असा हा पराठा तयार झाला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.